मित्रांनो, आपण पिंपरी चिंचवडमधील एका प्रशस्त ठिकाणी आता फिरत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या ठिकाणी एम्पायर स्क्वेअर बिल्डिंगला जागा दिली आणि सगळ्यात पहिली जी मोठी बिल्डिंग जर झाली असेल तर ही एम्पायर स्क्वेअर समोर दिसते तुमच्या, ही बिल्डिंग झाली. एम्पायर स्क्वेअर नंतर आता माझ्या उजव्या बाजूला एक बिल्डिंग आहे, मुंबईचा बिल्डर आहे, त्यांना मोठी जागा भेटली. प्रीमियर कंपनी होती, त्या ठिकाणची जागा यांनी घेतली आणि मोठा टॉवर बांधण्यात येत आहे, जो तुम्हाला समोरच्या साईडला दिसतोय. आता पिंपरी चिंचवडमध्ये डेव्हलपमेंट होताना पुणे महानगरपालिकेनंतर पिंपरी चिंचवड बांधल्यामुळे बरेचसे डेव्हलपमेंट यांना करता आले, जे की सुटसुटीत आहे. रस्त्यावर जरी तुम्ही पाहिलं तरी एवढं काही ट्रॅफिक तुम्हाला दिसणार नाही. याच ठिकाणी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. इथे डाव्या बाजूला आत्ता माझ्या महादेवाचं मंदिर आहे, जुने हनुमान आणि महादेव अशा पद्धतीने एकत्र मंदिर बांधलेलं आहे. ते नवग्रहाचं सुद्धा मंदिर त्याने नंतर वाढवलेलं आहे. इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जी मेट्रो आहे ती इथं थांबली. इथून पुढच्या कामासाठी आता नवीन परमिशन मिळाली. आता आपण पिंपरीच्या दिशेने जात आहे. महानगरपालिकेच्या हातीपर्यंतच पिंपरी चिंचवडला मेट्रो मिळाली, त्यामुळे मेट्रोचे काम पुढे काही मिळालं नसल्यामुळे पुढे ते काही कंटिन्यू नाही झाले. आता त्याला नवीन मान्यता भेटली आहे, तर पिंपरीपासून ते निगडीपर्यंत नवीन मेट्रो होईल. आता इथे लाईफस्टाईलचा मॉल आहे, आउटलेट तिथे झालेलं आहे. आता या रोडवर बऱ्यापैकी नवीन नवीन दुकाने येत आहेत, बऱ्यापैकी ज्वेलरी शॉप येत आहेत. ज्वेलरी शॉपचा पूर्णपणे हा रोड झालेला आहे आणि ज्वेलरी शॉप नंतर जो चौक येतो तिथं मुळचंद म्हणून आहे. मुळचंदला पण बऱ्यापैकी गर्दी आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत, त्यामुळे महिलांची प्रचंड गर्दी मुळचंदमध्ये असते. इथे मलाबार गोल्ड म्हणून आहे डाव्या बाजूला आणि प्रशस्त बिल्डिंग आहेत. ठीक आहे, आजच्या दिवसासाठी तुम्हाला मी थोडासा एरिया दाखवला आहे. उद्याच्या भागात भरपूर गोष्टी दाखवण्यात येतील.